ओम श्री गणेशाय नमः. सीतारामचंद्राभ्या नमः. आळशी कदा उदिम न करी. बघा, आळशी माणसं असतात ते कधी उद्योग करत नाहीत. आळशी कदा उदिम न करी, नव जाय मंदिरा बाहेरी. तो जगन्यवास साकारी, घरीच निर्धारी भाग्याला. तरी सुद्धा अशा माणसाचा जर परमेश्वर जर आला, जो कधी मंदिरात जात नाही, जो कधी देवाचं नाव घेत नाही, ज्याला देवाविषयी बी चीड आहे, अशा माणसाच्या घरी जर परमेश्वर आला तर काय होईल? मृतिका खणावया जात, तो मांदूसा पळे अकस्मात. एखादी व्यक्ती खटाखान्याला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला धन सापडतं. तैश्या माशी झाले यथार्थ, सद्गुरुनाथ प्रसादे. अभ्यास न करिता बहुवस, अभ्यास न करता, कसलाच अभ्यास न करता, सापडली राम विजय मांदूस. आणि हे राम विजय मांदूस म्हणजे हे राम विजय, हे फार मोठं अनमोल धन सापडलं. मग गगनीन माय हर्ष उपरती जाहले. आणि मग मनाला आश्चर्य आणि आनंद झाला. मांदूस उघडून जो न्याहाळी, आतो आत होती सात कोहळी. ती सप्तकांड रसाळी, एकाहून एक विशेष. बघा, 7 उतरंडे असतात. 7 मडक्याच्या असे 7 मडक्याची उतरंड असते, पण प्रत्येक मडक्यामध्ये वेगवेगळी गोष्ट असते. किंवा सप्त पाताळ आहे, ह्या प्रत्येक पाताळामध्ये वेगवेगळी गोष्ट आहे. तो अंत होती 7 कोहळी, ती सप्तकांड रसाळी, एकाहून एक विशेष. कोहळीने आळून जव पाहत, तव दिव्य नाने दीप्तियुगूत. भक्ती ज्ञान वैराग्ययुक्त, गवघवित विराजती. आणि ज्या वेळेला बघा, आपण तिरुपती बालाजीला जर गेलो तर 7व्या दरवाजामध्ये, त्याच्या आतमध्ये भगवंत आहे. तिरुपती बालाजी त्या 7व्या दरवाजाच्या आतमध्ये आहे. तसं आपलं सुद्धा भगवंताकडे जात असताना 7 दरवाजे पार करून जावं लागतं, म्हणजे आपल्याला परमेश्वर भेटतो. चतुर श्रोते ज्ञान संपन्न, ते बघू आले जवळी धावून. श्रोते कसे चतुर असतात, ज्ञानी असतात, म्हणजे ऐकणारे सुद्धा चतुर आणि ज्ञानी असतात असं सांगितलं. म्हणती आम्हास वाटा दे समान, मांडले भांडण प्रेम भरे. आता म्हणले देवाचाच विषय निघालाय, कथेचा विषय निघालाय, तर आम्हाला हे बोलण्यास संधी द्यावी असं श्रोतेजन म्हणतात. म्हणती ही वाल्मिकीची कोहळी, तुझं पुरं भाग्ये लाधली, तरी वाटा मासे वेळी दे सर्वासी सारिका. असा श्रोते श्रीधर स्वामींना म्हणतायत. हे तर वाल्मिकी रामायण आहे, पण यामधून तो थोडंफार 4 ओळी जमा करून तो काय केलंस, रामविजय ग्रंथ तयार केलास. पण त्यातला आम्हाला वाटा पाहिजे, म्हणजे आम्हाला सुद्धा ह्याची भक्ती घडली पाहिजे. मग चतुर संत जन श्रवण पंक्ती बैसले समान, कोळी त्या पुढे नेऊन एक सरे चेली. आणि मग ते 4घे जण असे बसले आणि त्याच्यावरती विचार करू लागले. मग ते कर्णद्वारे उघडून हृदय भांडारे साठविले धन. आणि ते कोणतं धन साठवलं हृदयामध्ये? तर भक्तीचं नामाचं धन साठवलं हृदयामध्ये. श्रोते वक्ते सावधान, निज सुख पूर्ण पावले. आणि वक्ता आणि श्रोते हे मनापासून आनंदी झाले आणि सर्वांना आश्चर्य वाटलं की परमेश्वर खरंच आपल्याला, परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली. सावे युद्ध कांड विशाळ घन. आणि
हे युद्धकांड चालू आहे. हे फार मोठा ग्रंथ आहे. असो गताध्यायी कथा निरूपण राघवे रावण निर्बत्सिला. मागच्या अध्यायामध्ये रामाच्या एका बाणामध्येच युद्ध सोडून रावण पळून गेला. छत्र मुकुट टाकिले छेदून एकाच बाणामध्ये. वर छत्र्या असतात त्या छत्र्या आणि डोक्याला असणार मुकुट एकाच बाणामध्ये खाली उतरवला. अपमान पावला रावण आणि रावणाला अपमान झाला. काय झाला रावणाला? अपमान झाला. मग लंकेत परतोन चिंता नवी बुडाला. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर चिंताग्रस्त झाला. चिंतेमध्ये बुडून गेला आणि मान खाली घालून बसला. जैसा राहुग्रस्त निशाकर की काळवंडे दगदकांतार. काय सांगितलं? ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागतं आणि राहू त्याला गिळायला जातो आणि त्यावेळी सूर्य अस्त झाल्यासारखं वाटतं, अंधार पडतो, त्याप्रमाणे ह्या रावणाचं तोंड काळं झालं. की काळवंडे दगदकांतार कपाळ शुळे महाव्याग्र. आणि रावणाच्या एका बाजूनं राग एका बाजूनं अपमान झालेला असल्यामुळं वाघासारख्या तो अशा दात होट खात आहे आणि डरकाळ्या फुटत आहे. तैसा दशकंठ उतरला. म्हणले काय मी रावणासून काय उपयोग झाला माझा आज? नावडे छत्र सिंहासन. घरी आला पण त्याला सिंहासनावर बसू वाटत नाही, त्याला डोक्यावर छत्री घेऊ वाटत नाही. जे जे पाहू जाय रावण ते ते रामरूप दिशे पूर्ण. नाठवे आन पदार्थ. बघा घरी गेल्यानंतर रावणाला जिकडं पाहावं तिकडं राम दिसू लागला. सभेशी बैसला रावण अत्यंत दिशे कळाहीन. आणि रावण दुसऱ्या दिवशी सभेमध्ये बसले पण काळवंडलेला चेहरा आणि हिरमुसलेला चेहरा होता. मधो महोदरा प्रति वचन बोलता झाला ते वेळा. आणि काय म्हणतायत? म्हणे कैसा विपरीताला काळ मक्षिकेने हलविला भूगोळ. म्हणले काय माझी ताकद आणि माझं शरीर गेलं कुठं? एखाद्या मुंगीनं पर्वत हलवावा त्याप्रमाणे त्या रामाने मला धुळून लावलं, एका बाणातच पळवून लावलं. चित्रींच्या सर्पे खगपाळ गिळीला नवलं वाटते. पा ज्याप्रमाणे विक्रम राजा झोपला असताना त्या खोलीत असणार राजहंसाचा दोन राजहंसाची चित्र होती आणि कुंटेवरती माळ होती, सोन्याची माळ होती त्या राजकन्याची, राजाच्या मुलीची. आणि त्या हंसाने जागृत होऊन सजीव होऊन ती माळ मनी गिळून टाकले. त्याप्रमाणे इथं उदाहरण दिलेलं आहे. त्याप्रमाणे रावणाला वाटू लागलं. खद्योत तेजे करुण आळोनी गेला चंड किरण. बघा सूर्य इतका प्रकाश असतो पण ढगार आडवा आल्याबरोबर ढगाच्या आड गेल्याबरोबर झावळ पडतं, म्हणजे सावली पडते या पृथ्वीवर. तैसा म्याजी रावण युद्धी पावलो पराजय. आणि त्याप्रमाणे माझा आज पराजय झाला आणि मी चिंतित झालो. मग बोलती प्रधान आता उठवा कुंभकर्ण तो राम सौमित्रा सहित सैन्य गिळी लक्षण न लागता. आता म्हणले दुसरा उपाय काय आहे? तर दुसरा उपाय एकच आहे. आता कुंभकर्णाला जागा करावं लागेल, त्याला झोपेतून उठवावं लागेल. गिळी लक्षण न लागता. आणि मग रणांगणामध्ये गेल्यानंतर कुंभकर्ण एका क्षणात सगळ्याला गिळून टाकेल. ती रावणाशी मानली मात म्हणे घट स्रोत्राशी उठवा त्वरित. अरे म्हणले हा 6 महिने झोपतो आणि 6 महिने जागा असतो.
अरे म्हणले आता हा झोपलाय, ह्याला उठवावं लागेल बळजबरीनं, कारण याचे 6 महिने संपायला अजून बाकी आहेत. मग विरूपाक्ष महोदर निघत 10 सहस्र राक्षस घेऊन. बघा, कुंभकर्णाला उठवायला, झोपेतून उठवण्यासाठी 10,000 वानर घेऊन हा महोदर राक्षस 10,000 राक्षसांना घेऊन त्या ठिकाणी चाललेला आहे. मध्य पखाला 4 सहस्र कुंजरे घातल्या सत्वर, तैसेच पशु घेतले अपार, अन्नाचे पर्वत घेऊन या. बघा कुंभकर्ण कसा असेल. असे मोठमोठे बॅलर, मध्य म्हणजे दारूचे मोठमोठे बॅलर घेतले बरोबर, मोठमोठे हत्ती घेतले, असे हजारो लाखो हत्ती बरोबर घेतले, आणि अन्नाचे ढीगचे ढीग पर्वतासारखे शेवक हाती घेऊन दिले आणि निघाले सर्व तिकडं. वाद्य वाजविती भयासुर, आणि एक एक असं कर्कश वाद्य वाजवायला लागले. गजे गजरे शिपावले सत्वर, देखोनी भयानक शरीर, कंप सुटला राक्षसा. आणि बाकीच्या लोकांनी काय कुंभकर्णाला पाहिलेलं नव्हतं. त्यांनी ज्यावेळी कुंभकर्णाला पाहिलं त्यावेळी सगळ्यांना पळती काय थोडी झाली. पळती काय थोडी झाली म्हणजे त्याच्या अंगाला कापर सुटलं, कापर. वन गज म्हैसे तरस, नाशिकांत गुंतले बहुवस, टाकिता श्वासोश्वास निर्गमनवे तयाशी. बघा, वनराजा असतो, वाघ असतो, पण त्याच्या जर नागपुड्यामध्ये येसन टाकली तर तो शांत होतो. सरितापतीचे तुंबळ जळ, ते नाभी प्रमाण केवळ, कुंभकर्णाशी होय पै. अख्खं तळ, अख्ख्या नदीचं पाणी, समुद्राचं पाणी जरी त्याला वतल्या अंगा वतलं तर जागा होऊ शकत नाही. असो राक्षस सर्व मिळती, द्वारे कदाच हाका फोडिती. बघा, हे हजारो 50-50 हजार राक्षस मोठमोठे नारळ ठोकायला लागले. सकल वापी कुप आटती, मा गरे करुण. आणि तळे नद्या ह्या मोठ्या गोंगाटामुळे आटू लागल्या, जमिनीला कंप सुटू लागला. स्वर्गापर्यंत ऐकू जाती, आयशा करणी भेरी ताटती. स्वर्गापर्यंत, कैलासापर्यंत, वैकुंठापर्यंत, अनंत ब्रह्मांडापर्यंत ह्या लोकांचा मोठा कोलाहल ऐकू जावं लागला. आयशा करणे भेरी त्राटती. भेरी म्हणजे काय? वाद्य वाजत आहेत, उरावरी गज चालविते, आणि हे सर्व सामान घेऊन गज निघालेले आहेत. परी जागा नोहे सर्वथा, एक गगन चुंबित वृक्ष घेऊन. एक भला मोठा उंचा उंच वृक्ष हातामध्ये घेतला, नाशिकी चढविती पूर्ण, त्याच्या नागपुडीवर ठेवला. एक नाकपुडीवर धुण श्वासोश्वास कोंडते. त्याच्या नाकाच्या एकाच बाजूच्या त्या होलवर म्हणजे नाकाच्या नागपुडीवर मोठा वृक्ष उभा केला, त्याचा श्वास कोंडला गेला पाहिजे, मग जागा होईल. एक वृक्ष पाषाण घेती, वर्मस्थळी बळे ताडती. मोठमोठे दगड घेऊन त्याच्या अंगावर टाकू लागले, पण तो काय जागचा हलत नाही. कडू तीक्ष्ण औषधे होती ती, नाशिका पुटी नेऊन. जेवढी कडवट औषधं असतील या जगामध्ये तेवढी गोळा केली आणि त्याच्या नागपुडीमध्ये वतायला लागली. पर ही जागा नोहेच कुंभकर्ण, मग विरूपाक्षे किन्नऱ्या आणून, कर्ण माझी बैसविल्या. आणि मग जो मोरक्या होता सेनापती त्यानं काय केलं, आता म्हणजे नवीलाच आहे बाबा, हा तर काय जागा होत नाही. मग काय केलं, मोठमोठे वाद्य आणले आणि त्याच्या कानाजवळ वाजवायला सुरुवात केली. म्हणजे कसे, शंख वगैरे, मोठमोठे
हे गुरव लोकशंग वाजवतात तसे त्यांचे परम सुस्वर गायन ऐकता शेषील धावण जागा हो न कुंभकर्ण सावधान बैसला. आणि शेषाला सुद्धा हे सुंदर वाद्य ऐकू जाईल. आणि ते ऐकून काय झालं, जागा म्हणजे कुंभकर्ण सावधान होऊन उठून बसला. जांभई दिदली भयानक मध्य प्राशिले सकळिक दाढे खाली पशु देखा अपार घालून रगडिले. आणि जांभळी दिल्याबरोबर इकडे तिकडे पाहू लागला. तर काय बोलायचं काम, मद्य आहे, लगेच प्यायला सुरुवात. मोठमोठे पशुपक्षी आहेत, त्यांना खायला सुरुवात. अन्न मासांचे पर्वत, अन्न आणि मासाचे तुकडे जनावराच्या गिळले राक्षसे तेव्हा बहुत. भरपूर राक्षसांना सुद्धा याने गिळून टाकलं. कोणी, कुंभकर्ण. मग नेत्र पुसून पाहात प्रधानाकडे ते काळी, तव ते प्रणिपात करुण सांगते झाले सर्व वर्तमान. अनुजे सीतानेले हिरुण तेथून सर्व कथेले. म्हणले मला का उठवलं ते सांगा. अहो म्हणले तुमच्या भावाने रावणाने सीता पळवून आणली म्हणून युद्ध करायला प्रभू रामचंद्र आलेत. हनुमंते लंका जाळून राम सौमित्राला घेऊन. हनुमंताला लंका जाळून गेला आणि आता रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन आलाय. कालचे युद्धी रावण पूर्ण पराजय पावला. आणि कालच्या युद्धामध्ये म्हणले रावणाचा पराजय झाला. रावण परम चिंताक्रांत या लागी तुम्हा उठविले त्वरित. रावणचा पराजय झाला, रावण हरला आहे म्हणून रावणाने ताबडतोब तुम्हाला उठवण्याची आम्हाला ताकद दिली आहे. मांडला बहुत कल्पांत आटले समस्त राक्षस. उभा ठाकला कुंभकर्ण, उठून उभा राहिला कुंभकर्ण. म्हणे ऐसा चिरणा जाईना, म्हणले असाच जातो रणामध्ये. मग विनवती प्रधान राजदर्शन घेजे. म्हणले अगोदर तुमच्या बंधूचं रावणाचं दर्शन घ्या आणि मग जा. सभेशी चालिला कुंभकर्ण लंका दुर्ग त्याशी गुल्प प्रमाण. वाटे आकाशाशी लाविले टेकण विमाने सुरगण पळविती. इतका उंच होता की ज्यावेळी तो तिथून बाहेर पडला आणि निघाला त्यावेळी आकाशामध्ये असणारे सुरवार देवांची विमानं पळू लागले इकडून तिकडं. लंका वेष्टित जे वानर तेथून पळाले समग्र. आणि लंकेमध्ये जे काय वानर होते ते पळाले, तेथून पळाले समग्र. देखून कुंभकर्णाचे शरीर कपी मूर्छित पडेले. जे भिणारे वानर होते त्याला आपण बेकाड म्हणतो साध्या भाषेमध्ये, ते वानर तर त्या कुंभकर्णाला बघूनच मृत्यू पावले. रामाशी म्हणे विभीषण स्वामी हा उठविला कुंभकर्ण. रामाना श्री प्रभू रामचंद्राला विभीषणाने सांगितलं स्वामी हाच बघा तो कुंभकर्ण आहे. आश्चर्य करी रघुनंदन. रामास आश्चर्य वाटलं त्या कुंभकर्णाला पाहिल्यानंतर. शरीर देखो नितयाचे. म्हणले अरे बाबा बाबा एवढं मोठं शरीर याचं. अरे रावणाच्या पुढं काहीच नाही. इतका मोठा बलाढ्याने, एवढा उंच, आकाश एवढा उंच असा मी म्हणली प्रथमच दैत्य पाहिला. विभीषण म्हणे ते काळी रामा याच्या जन्म काळी प्रळय वर्तला भूमंडळी. अहो म्हणले प्रभू राम ज्यावेळी हा कुंभकर्ण जन्माला आला त्यावेळी सर्व जगामध्ये प्रलय आलता. प्रलय ज्यावेळी 10वा अवतार कल्क्या नावानं परमेश्वर घेतो आणि प्रलय येतो त्याप्रमाणे प्रलय आला होता. हा मातेच्या उदरातून भूमीशी पडला कुंभकर्ण. बघा जन्माला येताना आईच्या उदरातून बाहेर पडल्याबरोबर काय झालं.
हा 30 सहस्र स्त्रिया जाण वदन पसरुनी गिळीला. अहो जन्माला आल्याबरोबर आहे ना 30 सहस्र म्हणजे 30 लाख स्त्रिया यानं गिळून टाकल्या लहानपणीच. असा हा बलाढ्य आहे. इंद्राचा ऐरावत धरुणी येण्या पटीला धरणी ऐरावतीचे दात मोडूने इंद्राशीने ताडिले. इंद्राच्याच रावणाचे इंद्राच्याच ऐरावताचे दात तोडले आणि त्या दातानेच इंद्राला मारला आणि झोडपला. शक्रे वज्र उचलो निघातले याचे रोमनाही वक्र झाले. इंद्राने वज्र सोडलं पण वज्राचे तुकडे गेले ना. याशी निद्रावरण पडले म्हणून लोक वाचले. आणि तेवढ्यात हा झोपी गेला नियमाप्रमाणे. म्हणजे ब्रह्मदेवानं वरदान दिलं तर त्या नियमाप्रमाणे हा झोपी गेला म्हणून बाकीचे सगळे वाचले. असो कुंभकर्ण दृष्टी देखोण हिमज्वरे व्यापले वानरगण एका मुरकुंडी वळून दात खिळ्या बैसल्या. त्या कुंभकर्णाला बघून कोणी दात खिळे बसले, कोणाला ताप थंड आला, काय काय गुडघ्यात डोके घालून बसले. भोवते पाहे चाच पाणी तो भयभीत वानर वाहिनी सर्वांच्या अंतर जाणवणे मारुतीकडे पाहिले. आणि प्रभू रामचंद्रानं सर्व ठिकाणी सर्व आजूबाजूला पाहिलं. अरे म्हणले हे काय, हे सगळं तर त्याला बघूनच मारायला लागले. म्हणून त्याने हनुमंताला इशारा केला. काय म्हणतात हनुमंतरायाला? तो निमिषांत हनुमंत एका क्षणात अकस्मात गेला लंकेत कुंभकर्ण सभेशी जात तवा अद्भुत केले वायुसुटे. आणि बघा हा वायुसूत म्हणजे पवनपुत्र आहे, हा वायूचा मुलगा आहे. ह्यानं ताबडतोब उड्डाण केलं. कुंभकर्ण तै वेळा कटीपर्यंत उचलिला रामानी कपी डोळा तसंच होणे पाहते. हनुमंतरायाने आकाशामध्ये उड्डाण केलं आणि कमरला मिठी मारली आणि एक हात खाली घातला आणि उचलल्याबरोबर अंतराळी केला म्हणजे साक्षात राम आणि लक्ष्मण सुद्धा बघत उभे राहिले, सगळी वानरसेना बघत उभी राहिली. मद्यपाने कुंभकर्ण अत्यंत गेला शे भुलून. एवढा कुंभकर्ण पिऊन आला होता, मी चालतोय कसा काय पडतो इकडे तिकडे त्याला कळत नव्हतं, इतका पेला होता. अत्यंत गेला शे भुलून आपणास उचलितो कोण हे त्याशी नेनवे. मला इतकं उचलून कोणी धरलंय उंचीवर हे सुद्धा त्याला कळत नसे, इतका पेलेला आहे हा मद्य. मग तो सीता शोक हरण पुढते उचलून कुंभकर्ण भुजाबळे भोंडून टाकीत होता सुवेळेशी. आणि मग सीताशोक हरण पुढते उचलून कुंभकर्ण भुजाबळे भोंडून टाकीत होता सुवेळेशी म्हणजे साक्षात मग तो सीता शोक हरण पुढते उचलून कुंभकर्ण म्हणजे कुंभकर्णला उचलून आकाश मार्गाने निघालेत हनुमान. भुजाबळे भोंडून टाकीत होता सुवेळेशी. आणि पाया धरून गरगर फिरवला कुंभकर्णाला आणि दिला पर्वतावर फेकून. ज्या ठिकाणी रणांगण आहे त्या ठिकाणी फेकून दिला. मागुती केला हनुमान म्हणे गगने देऊ भिरकावून की लंकेवर या पटून चूर्ण करू सकळे हे. आणि त्याला फेकता हनुमानाच्या मनात विचार आला, म्हणले ह्याला सुवेळा पर्वतावर फेकलं तर आपलेच सैनिक भरपूर मरेल, ह्याचंही मरेल, त्यापेक्षा ह्याला कुठे फेकून देऊ, आपण लंकेवरती फेकून देऊ, जिकडून आला तिकडे फेकून देऊ, म्हणजे कमीत कमी 90% तरी लंका जागेवर मरून पडेल. मग म्हणे नवे हा विचार लंका चूर्ण होईल समग्र. मग तो बिभीषण नृपवर नांदेल कैसा. आता म्हणले आपण जर याला फेकून दिला आणि लंकेवर पडला आणि लंका संपूर्ण जर गायब झाली, बुडाली समुद्रामध्ये, तर मग श्रीरामाने तर ह्या लंकेचा राजा बनवलं अगोदरच, मग ह्याचं काय होईल.
सुवेळेशी द्यावा टाकून तरी वानर होतील चूर्ण. आणि ह्याला जर सुवेळी पर्वतावर टाकावा आता त्याकडे आपलं सैनिक आहे, सगळे वानर मरून जातील. भूमंडळी आपटू धरुण तरी धरा जाईल पाताळे. काय होईल? आणि आपण ह्याला धर्तरीवर जर आपटला तरी धर्तरी पाताळामध्ये बुडून जाईल. सुवेळेशी द्यावा टाकून तरी वानर होतील चूर्ण. भूमंडळे आपटू धरुण तरी धरा जाईल पाताळे. आणि या पृथ्वीवर खाली आपटावं धरणीवर तरी धरा कुठं जाईल? पाताळामध्ये निघून जाईल. ऊर्ध्वपंथेची ठेवून भुजाबळे भोवंडून वृक्षावरी घातला नेऊन मग राघवा पाशी पातला. असे मोठमोठे वृक्ष पाहिले असे एका ठिकाणी असलेले आणि त्या वृक्षावर टाकून दिला. तेव्हा भयानी शहारे पूर्ण गेले कपींचे निघून जैसा उगवता शस्त्र किरण तमजाय निरसोने. आणि त्याला त्या वृक्षांच्या मोठ्या ह्याच्यावर फेकल्याबरोबर सगळ्या वानरांचं भय निघून गेलं, भयमुक्त झाले. आणि इथे एक उदाहरण दिलं, सूर्य उगवल्याबरोबर अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे सर्वांच्या मनातली भीती नाहीशी झालेली आहे. की हनुमते बळदावून वानराशी दिदले रसायन हिमजर भय दारुण निघून गेले सर्व हे. आणि सर्व वानरांना पाणी प्यायला दिलं आणि त्यांना शांत होऊन सांगितलं, असो श्रीरामचरणी भाळ ठेवी अंजनीचा बाळ. आणि मग साक्षात हनुमान भगवंतानी रामचरणी मस्तक ठेवलं. मग सुग्रीवादी कपी सकळा धावून भेटते हनुमंता. आणि मग सुग्रीव न जेवढे काय होते ते हनुमानाला भेटायला आले. शब्द सुमणांच्या स्तुतिमाळा कपी घालती मारुतीच्या गळा म्हणती कुंभकर्ण कवेत सापडला तरी का सोडला कळेना. अरे म्हणले हनुमंता, त्याला काकेमध्ये मारून तो आकाशात फिरत होतास, कुठे ह्याला आपटावा कुठे ह्याला आपटावा, शेवटी तो झाडावर आपटून फेकून दिलास. हो, पण त्याला तू मारून का नाही टाकलास? मारुतीचे अंतरार्थ कपीत सांगे रघुनाथ. आणि प्रभू रामचंद्र हनुमंताला अंतरात्म्यातून काय म्हणतायत? कपीते सांगे रघुनाथ त्यास माझे हाती मृत्य हे हनुमंत जाणतसे. आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं त्याला माझ्यातून मृत्यू आहे म्हणून तो हनुमंताच्या हातून मरणार नाही. सिंहावलोकने निसृती मागील कथा परिसा विसरवती कुंभकर्ण जात सभे प्रती रावणाशी भेटावया. आणि श्यावलोकने निसृती मागील कथा परिसा विसृती कुंभकर्ण जात सभे प्रती रावणाशी भेटावया. बंधु सम्मुख देखोन हर्षे कोंदला दशानन कुंभकर्ण प्रणिपात करून निज स्थानी बैसला. आणि कुंभकर्णाला बघून रावणाला आनंद झाला आणि कुंभकर्णाला सुद्धा आनंद झाला. जेवी मेघ करी घोर गर्जना तेवी बोले कुंभकर्ण काय संकट पडले येऊन म्हणून मज जागविले. अरे म्हणले प्रभुराम म्हणले, अरे बंधो रावण महाराज मला का जागा केलं? मी झोपी गेलो होतो. महाप्रलय मांडला की उर्वी जात होती रसातळा. कुणी तुझ्याबरोबर युद्ध करते मोठ्या मोठ्यानं, तुला भीती वाटते का? काय पृथ्वी पाताळामध्ये जात आहे. कृतांत चालून आला म्हणून मज जागविले मग सांगे रावण वर्तमान जानकी आणले हिरुणा या लागे वानरदळ घेऊन राम सुवेळेशी पातला. म्हणले मी त्याची बायको हिरावून आणली म्हणून तो बायकोला सोडवण्यासाठी मला मारण्यासाठी आलेला आहे. धुम्रास्त्रानी वज्रदंष्टी
प्रस्थ प्रधान पडला समरी, मग मी युद्धा गेलो झडकरी, परी पावलो पराजय. प्रस्तर म्हणले मरून गेला, त्याला तर रामाने एका बाणातच मारला लक्ष्मणाने, पण मी गेल्या माझाही पराजय केला. मज परम संकट पडले, म्हणून बंधू तुझ जागविले. मज चिंता व्याधीने पिडले, त्याशी औषध देतो. आता म्हणले मला चिंता निर्माण झाली, आता मी काय करणार, तुम्ही मला सांगा मी काय करू. संकटी बंधू पावे साचार, दरिद्र काळे जाणीजे मित्र. बघा, संकटामध्ये भावानं धावून आलं पाहिजे आणि गरिबीमध्ये मित्रानं साथ दिली पाहिजे. संशय निर्सावया समग्र, सद्गुरु चरण धरावे. नाहीच कोणी भेटला तर शेवटी सद्गुरूचं चरण धरलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, म्हणजे भगवंताची कृपा होईल. तम दाटला जरी घोर, तरी दीपिका पाजळाव्या सत्वर. येता वैर्याचे शस्त्र, ओढण पुढे करावे. एक तर लढावं, नाही तर एक तर शरण जावं. दुष्काळ पडता अत्यंत, दात्यापाशी जावे त्वरित. दुष्काळ पडला, गरिबी प्राप्त झाली, तर मोठ्या धन्यापाशी गेलं पाहिजे. संकट आम्हा पडले बहुत, म्हणून तुझं जागविले. आणि आम्हाला मोठं संकट पडलं म्हणून तुला जागवावं लागलं, तुला झोपेतून जाग करावं लागलं. यावरी बोले कुंभकर्ण, बुद्धी कर्मानुसारिणी पूर्ण. जानकी व्यर्थानुन कुळक्षय रंबिला. म्हणले काय बोलावं मी, तुझ्यासारख्या राजाला, रावणाला मी काय बोलावं. अरे हातानं की रे, तो स्वतःचा राज्याचा नाश करायला घेतला आहेस, स्वतःचाही नाश करायला घेतला आहेस, आणि सगळे आजपर्यंत मेले पुत्र किती मेले सांग. काय तुला जरूर होती त्याच्या बायकोला आणायची बाबा, त्या जानकीला आणायची काय जरूर होती. रामा वैकुंठवासी नारायण, असुरांच्या अवतार वानर पूर्ण. कुंभकर्ण काय सांगतोय, राम हा साक्षात नारायण आहे, आणि जे वानर आहेत ते सगळे देवाधिक आहेत. 33 कोटी देव आहेत, तेच वानराजून घेऊन आले आहेत. हे नारदे वर्तमान, पूर्वीचं माझं सांगितले. आणि हे म्हणले तुलाही आणि मलाही माहीत आहे, हे देवऋषीनाथाने आपलं पहिलं सांगितलं आहे. असो जे शुभाशुभ कर्म होत, ते भोगिल्या विण चुकत. पुढील होणार भविष्यार्थ, तो न चुके कदाहे. माणूस किती ज्ञानी असो, किती धनवान असो, किती बलाढ्य असो, पण जे कर्मामध्ये आहे ते घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरिनामस्मरण नामस्मरण केलं, शिवनामस्मरण केलं, ब्रह्माचं नामस्मरण केलं तर काय होतं, संकट हे नॉर्मल होत असतं. करुण येते त्वाराया केले, शेवटी शितेस तरी भोगिले. हे रुमणे बहुत यत्न केले, परिते वशन होय. अरे अन्न आणलीस, पण काय तिला भोगलीस का नाही ना, मग कशाला आणायची होती. मूर्खासारखा का केला हा व्यवहार. हो, अरे ते सीता म्हणजे साक्षात महालक्ष्मीचा अवतार आहे. मूर्खा, ती रामा वेगळी तत्वता, आणि का वश नव्हे सर्वता. तिसरा आम्हाला सोडून कोणालाही वश होऊ शकत नाही. कुंभकर्ण म्हणे लंकानाथा, राघव स्वरूप धरे तो. म्हणले आता तो रामाचं स्वरूप धारण कर. काय कर, जपोनिया कापट्य मंत्र, होय सुंदर रघुवीर. तू मायेच रूप घे, माये रूप घे, आणि तो श्रीराम बन. सीता होईल वससाचार, क्षण मात्र न लागता. तुला पाहिल्याबरोबर, तुला रामरूपात पाहिल्याबरोबर सीता लगेच तुला वश होईल. असं कोण सांगतोय, हा कुंभकर्ण सांगतोय. मग बोले लंकेश्वर, मी निजांगे होतो रघुवीर. तेव्हा दुर्वासना मावळेल समग्र माझे समूळे. आणि मी ज्यावेळी ज्या समोर उभा राहीन त्यावेळी माझ्या आपोआपच वासना नाश पावेल. घरा शेता वासर म्हणे, तमन उरे ते क्षणी. बघा, घरामध्ये अंधकार असतो,
पण सूर्य उगवल्याबरोबर सूर्यप्रकाश आपल्या घरात आल्याबरोबर किती आनंद वाटतो. मनातील सगळे वाईट विचार निघून जातात आणि मन प्रफुल्लित होत असतं. घरा शेता वासरमणी तमनवरे ते क्षणी की गरुड येता सर्पश्रेणी पळते उठोनी जीव भये. ज्यावेळी गरुड पृथ्वीवर येतो त्यावेळी सर्व साप नाग लपून बसतात, बेळामध्ये जाऊन बसतात. का? त्यांना माहीत आहे गरुड आपल्याला उचलणार ताबडतोब. तैसा मी राम होताची जाण वाटे परणारे माते समान. आणि मी जर राम झालो, रामाचं रूप घेतलं मी, तर मला वाटेल परणारे माते समान. तसा तैसा मी राम होताची जाण वाटे परणारे माते समान. एक वचन एक बाण एक पत्नीव्रती तो. राम कसा आहे? एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी आहे. याची लागी बंधू जाण राम सौमित्र वानरगण याशी सारिल्या विना वचनो हे जानकी. म्हणले या सगळ्यांचा नाश केल्याशिवाय राम लक्ष्मण हनुमान जेवढे आहेत तेवढ्याचा नाश केल्याशिवाय जानकी वश होऊ शकत नाही. यावरी बोले कुंभकर्ण आता गिळीन सकळ सैन्य क्षणात राम लक्ष्मण धरुणानेन पुरुषार्थे. आता म्हणले एका क्षणामध्ये काय करेल? राम लक्ष्मणाला जिंकेल आणि धरून येतात तुझ्या समोर आणेन. मग पार सैन्य समुद्र सवेदेत दशकंधर रावणाशी नमुन सत्वर कुंभकर्ण निघाला. आणि कुंभकर्ण महाराज रावणाचं दर्शन घेऊन निघाले. रणायेता कुंभकर्ण ते होते वानरगण ते अवघे गेले पळवून रामचंद्राशी सांगावया. वानर लोकांनी पाहिलं कुंभकर्णाला आणि पळतच सुटले श्रीरामाला सांगण्यासाठी. कुंभकर्ण विचारी अंतरी मी काय लोटू वानरावरे जंबुकावरे जैसा केसरे दावता पुरुषार्थ दिसेना. म्हणले या वानरांना काय मारण्यात अर्थ आहे? ह्यांना मारून काय म्हणा मोठा पुरुषार्थ दाखवणार आहे? हे तर असे मी तसे बी जिवंतच मेलेले आहेत. पिपीलिकावरी धावे गज मुंग्यावर हाती धावून गेला तर काय उपयोग आहे त्याचा? की अळीकेवरी द्विजराज मुड सभेत तेजा पुंज पंडित शोभा न पावे. बघा, मूढ माणूस मूर्ख माणूस हा सभेमध्ये जर बसला तर पंडिताबरोबर बोलू शकेल का? पंडितासारखा वागू शकेल का? बोलू शकेल? नाही शकणार. आरंभे राक्षसदळ तुंबळ वानरावरी धावले चपळ कपी उठावले सकळ शेळा वृक्ष घेऊन युद्ध झाले अपार लोटले अशुद्धांचे पुर. फार मोठं युद्ध झालं आणि रक्ताचे पाठ वाहू लागले. परी तेन माने घट स्रोत्र म्हणे हे युद्ध कायसे मुड पार बोलते परी तेन भरे पंडितांचे चित्ती जैसे वृषभ परस्परे भांडते महाव्याघ्राशी न माने ते. बघा, बैल जर एका बरोबर भांडायला लागले किंवा पंडित ज्ञानी माणसं एका बरोबर भांडायला लागले तर कुणीच माघारी घेत नाही. असो तेव्हा मुगदर घेऊन रामावरी लोटला कुंभकर्ण आणि गदा घेऊन रामावरती चाल केलेली आहे. 18 पद्मे वानरगण पर्वत पाशान भिरकाविते. 18 पद्म वानरगण पर्वत मग पर्वत फेकतात कुंभकर्णावर. पर्वतावरी पर्जन्य पडत परीतो व्यथान मानी किंचित की कुर्म पृष्ठीवरी बहुत सुमने वर्षता न ढळेचे. बघा, ज्या कुर्मानं पृथ्वी धारण केलेली आहे, भगवंताने दुसरा अवतार घेतला कुर्म आणि स्वतःच्या पाठीवर पृथ्वीला धारण केलं आणि त्याला या ठिकाणी आणून सोडलं पुन्हा. असा तो परमात्मा परमेश्वर महाविष्णू नारायण. आणि मग मला सांगा, जर एवढं मोठं वजन त्याने झेपलेलं आहे पृथ्वीचं, तर फुलं जर वाहिली, फुलाचा ढेगारा टाकला त्याच्या अंगावर तर त्यांना काय वाटेल का? त्या वजाच नाही वाटणार.
हा तो शतशृंगमंडित पर्वत घेऊन भिरकावे हनुमंत, तो मुष्टिघाते त्वरित फोडून टाके कुंभकर्ण. कसलाही पर्वत त्यांच्या अंगावर टाका कुंभकर्णाच्या, एक बुक्का मारला की त्याचं पिठच होऊन जायचं. म्हणे रे मरकटा धीर तो जाळिले माझे नगर, म्हणून धावे घट स्रोत्र हनुमंतावरी ते धवा. अरे म्हणले मरकटा, तूच माझी लंका जाळीस रे, आता बघतो तुझ्याकडं. बळे शूळ भोंडोनी मारुतीवरी घाले उचलूनी, ते वेळे वायसुत धरणे मूर्छे येऊन पडेला. आणि गदा आकाशामध्ये भिरकावली हनुमंताच्या बाजूनं, आणि त्या हनुमंताला जाऊन छातीत लागल्याबरोबर हनुमंत धरतीवर कोसळले. ते देखोनी वाहिनी पती निळ धावे समरगती. हे कोणी पाहिलं? नीलराजाने पाहिलं आणि धावून गेला हनुमानाच्या मदतीसाठी. कुंभकर्णाची युद्धगती देव पाहती विमानी. आणि हे कुंभकर्णाचं महाक्राळ विक्राळ युद्ध आकाशातून देवगण पाहत आहेत. सूर्य म्हणजे आकाशातील 33 कोटी देव पाहत आहेत. समीर गती कुंभकर्णाची युद्ध गती देव पाहती विमानी, निळे पर्वतवरी टाकिला तो मुष्टिघाते चूर्ण केला. आणि त्या नीलराजानं एक पर्वत उचलला आणि कुंभकर्ण टाकला तर त्याचं पीठ झालं. निळाशी मुष्टिघात दिधला मूर्छित पडला धरणे. त्याला एक ठोसा मारला, तो बी धरणीवर पडला. तो धावले चौघे वानर जे काळाशी शिक्षा करणार, वृषभ शरभ गवाक्षवीर गंधमादन चौथा तो. चौघा जणी 4 पर्वत टाकिले पया कस्मात, ते मुष्टिघाते पिष्टवत करुण्या टाकिले. शरभ गवाक्ष धरणेवरे कुंभकर्णा पटिले स्वकरे, दोघे भिरकाविले अंबरे जगतीवरी पडेले. आणि 4, 5, 5, 10 जण त्या कुंभकर्णाच्या अंगावर जायचे, पण तो सगळ्यांना पिरगळून फेकून द्यायचा. मग अट्टासे गरजे कुंभकर्ण, आणि कुंभकर्ण मोठ्यानं ओरडला. वाटे ब्रह्मांड जाय उलोण. असं वाटायला लागलं सगळ्यांना की आता ब्रह्मांड खाली येते वाटतं. मग वानरा ते देखोण ग्रासावया धावला. धर वानर के तोंडात टाक, धर वानर के तोंडात टाक, असं सगळ्यांना खावं लागला. कवा घालोन अकस्मात एकदाच वानर धरी बहुत, मुखी घालूने चावित गिळले गणित ऐका ते. सहज असा हाताने एकाच हाताने धरायचा, पण त्यामध्ये हजारो वानर यायचे एका त्या हाताच्या बिचकीमध्ये. तेवढ्यांना खायचा काय, रगडून रगडून चावून फेकून थुकून टाकायचा. 80 सहस्र धूम्रपानी. किती? 80 सहस्र म्हणजे 80 लाख असुर गिळले मुख पसरुनी. कित्येक कर्णरंध्रातून निघोणे पळते झाले कसरे. तोंडात टाकले कानातून पळायचे, ह्या कानातून काय पळायचे. उरले वानर ते वेळी रण सांडूनी पळाले, आणि जे वानर उरले ते रण सोडून पळू लागले. गिरी कंदरी दडाले जो भये करून या, कित्येक तेव्हा वानर गण सूर्यसुताशी गेले शरण. ते वेळी पर्वत घेऊन सुग्रीव वीर धाविनला. आणि सगळे वानर राहिलेले सुग्रीवाला शरण गेले. त्यावेळी सुग्रीव पर्वत घेऊन आकाशामध्ये निघाला. विशाळ पर्वत टाकिला ये रे मुगदरे चूर्ण केला. तोही चूर्ण केला रावणाने. सुग्रीव म्हणे अमंगळा वृता पुष्ट राक्षसा. ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय हनुमान. प्रभु रामचंद्र भगवान की जय.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.